बारामती लोकसभा मतदारसंघातून विजय शिवतारे यांनी आपली अपक्ष उमेदवारी जाहीर केली। त्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघाची रंगत आणखीनच वाढू लागलेली आहे। विजय शिवतारे यांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघात आता तिरंगी लढत होणार हे निश्चित झालेलं आहे। हे नेमकी लढत कशी होणार, याचे फायदा कुणाला होणार, याचा तोटा कुणाला होणार हे जाणून घेणार आहोत आपल्या आजच्या या वेब एक्सप्लेनर मध्ये। नमस्कार, मी जयदीप भगत, कॅमेरा पर्सन राजेश बिडकरसह आपलं सगळ्यांचं स्वागत। खरं तर गेल्या काही दिवसापासून बारामती लोकसभा मतदारसंघाकडे अख्ख्या देशाचं लक्ष लागलेलं आहे। कारण ए फॉर अमेठी झाल्यानंतर बी फॉर बारामती हे मिशन घेऊन भाजप पुढे आलं। त्यानंतर भाजपनं अनेक मंत्र्यांचे दौरे देखील केले। त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली। अजित पवार काकांची साथ सोडून भाजपसोबत सत्तेमध्ये गेले आणि त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार लढणार असल्याची चर्चा सुरू झाली। त्या पद्धतीने सुनेत्रा पवारांचे दौरे देखील सुरू झाले। परंतु अचानक विजय शिवतारे यांनी अपक्ष उमेदवारी आपली बारामती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी जाहीर केली आणि त्यानंतर अनेकांच्या भुवया उंचवल्या। सुरुवातीला ज्यावेळेस विजय शिवतारे यांनी अपक्ष निवडणूक लढणार असं जाहीर केल्यानंतर सातत्यानं महायुतीतले नेते किंवा विरोधक देखील म्हणत होते की विजय शिवतारे माघार घेतील। परंतु आता विजय शिवतारे ठाम आहेत। 2 वेळा मुख्यमंत्र्यांची त्यांची बैठक देखील झाली। महायुती धर्म निभावा म्हणून देखील सांगितलं। परंतु पवारांच्या विरोधात जी मतं आहेत त्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी विजय शिवतारे निवडणूक लढवत असल्याचं स्वतः सांगतात। खरं तर बारामती लोकसभा मतदारसंघानं भाजपनं मिशन बारामती आखलं होतं, परंतु ते कालांतराने अजित पवार पुढे घेऊन जाताना दिसत आहेत। परंतु महायुतीतला बारामती लोकसभा मतदारसंघातला तिढा दिवसेंदिवस घट्ट होताना दिसतोय। त्याचं कारण असं आहे की एकीकडे सुप्रिया सुळे यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे, तर दुसरीकडे अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या महायुतीच्या उमेदवार आहेत असं सांगितलं जातंय। अद्यापपर्यंत महायुतीचा उमेदवार जाहीर झालेला नाहीये, परंतु सुनेत्रा पवार आपल्याला दौरे करताना पाहायला मिळत आहेत। असं जरी असलं तर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 6 विधानसभा मतदारसंघ येतात। त्याच्यामध्ये दौंड असेल, इंदापूर असेल, बारामती असेल, पुरंदर असेल, भोर असेल आणि खडकवासला असे मतदारसंघ। परंतु बारामती लोकसभा मतदारसंघाची जर रचना बघायला गेलं तर बहुसंख्य ठिकाणी महायुतीचे खासदार आहेत। फक्त 6 पैकी 4 आमदार हे महायुतीचे आहेत आणि 2 आमदार महाविकास आघाडीचे आहेत। खरं तर अजित पवार जोपर्यंत सत्तेमध्ये जात नव्हते भाजपसोबत, तोपर्यंत अजित पवारांचा संघर्ष हा कायमच या मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघातले प्रमुख नेत्यांशी झालेला आहे। आणि 2019 साली विजय शिवतारे यांना अजित पवारांनी सांगून पाडलं होतं। त्यानंतर विजय शिवतारेंनी पवारांना पाडा अशी जी आहे ती भूमिका घेत बारामती लोकसभा मतदारसंघात पवारांच्या विरोधातलं मतदान आहे, जे सातत्यानं विजय शिवतारे सांगत आहेत। त्यांची संख्या किंवा मतदारांची संख्या 5,80,000 ते 85,000 दरम्यान आहे आणि त्यांचं प्रतिनिधित्व म्हणून मी ही लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं जातंय। त्यानंतर विजय शिवतारेंनी आता आपली पुढची रणनीती जी आहे ती आज पदाधिकारी मेळावा घेऊन जाहीर केली। विजय शिवतारे येत्या 1 तारखेला बारामती लोकसभा मतदारसंघातील सासवड येथून जाहीर सभेला सुरुवात करतील, प्रचाराला सुरुवात करतील। 1 ते 12 तारखेपर्यंत विजय शिवतारे हे बारामती लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचार सभा घेणार आहेत आणि 12 तारखेला दुपारी 12 वाजता विजय शिवतारे बारामती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष पद्धतीनं फॉर्म भरणार आहेत। खरं तर विजय शिवतारेंचा विरोध हा पवार कुटुंबियांना आहे। शरद पवारांचं त्यांच्यावरती रोष असणं किंवा शरद पवारांवरती रोष असणं एक वेळ समजू शकतो, परंतु विजय शिवतारे यांचा अजित पवारांवर देखील रोष आहे। कारण बारामती लोकसभा मतदारसंघ हा कुणाची जहागिरी नसल्याचं सातत्यानं विजय शिवतारे सांगताना दिसत आहेत आणि आता पवारांच्या विरोधातल्या मतांचं प्रतिनिधित्व एक प्रकारे विजय शिवतारे करणार आहेत। खरं तर विजय शिवतारे यांनी ही निवडणूक लढवण्यानं काय तोटा महायुतीला होऊ शकतो हे आपण थोडक्यात जाणून घेऊयात। एकीकडे बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार असल्याचं जे आहे ते बोललं जाते। त्याच्या विरोधात जर आता महायुतीतलाच घटक पक्ष असलेला शिवसेनेचा जे नेते आहेत विजय शिवतारे
हे बारामती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवले तर पुरंदर आणि हवेलीमधून त्यांना मोठा पाठिंबा आहे, त्याचा फटका आगामी काळात सुनेत्रा पवार यांना बसू शकतो। तर दुसरीकडे शिवतारे देखील असे देखील एक युक्तिवाद करत आहेत की सातत्यानं पवारांचा संघर्ष कोणाशी झाला, तर पवारांचा संघर्ष हर्षवर्धन पाटलांशी झाला, पवारांचा संघर्ष कुलकुटुंबियांशी झाला, पवारांचा संघर्ष हा पुरंदरच्या जगताप कुटुंबियांशी झाला, तर पवारांचा संघर्ष हा भोरचे जे थोपटे कुटुंबीय आहेत यांच्याशी देखील झाला। आता सगळ्यांनी मिळून पवारांना पाडायची वेळ आला असल्याचं जे विजय शिवतारे सांगत आहेत। विजय शिवतारे यांनी 2 वेळा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघातला जो प्रवास आहे तो त्यांनी कायम ठेवलेला आहे। काल देखील विजय शिवतारे हे इंदापूरच्या दौऱ्यावरती होते। खरं तर महायुतीतल्या नेत्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, परंतु विजय शिवतारे हे ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीयेत। याचा फटका जो आहे तो महायुतीतल्या उमेदवाराला आगामी काळात बसू शकतो। विजय शिवतारे यांनी अपक्ष निवडणूक लढवू इच्छितो असं सांगितल्यानंतर महायुतीतनं देखील त्यांनी उमेदवारी मागितली होती, परंतु ही जागा राष्ट्रवादीची आहे आणि त्यामुळे अजित पवारच निवडणूक लढतील या मतदारसंघात। अजित पवारांचे जो उमेदवार देतील तो उमेदवार या भागातून किंवा बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढेल असं जे आहे ते सांगितलं जाते आणि सुनेत्रा पवारांचे दौरे देखील सुरू झालेले आहेत। मात्र विजय शिवतारे यांची उमेदवारी ही जी आहे ती डोकेदुखी ठरणार आहे। खरं तर जोपर्यंत अजित पवार भाजपसोबत सत्तेमध्ये जात नव्हते तोपर्यंत भाजपला एक चांगलं वातावरण जे आहे ते मिळालं होतं, परंतु अजित पवार जसे सत्तेमध्ये गेले तेव्हापासून बारामती लोकसभा मतदारसंघाचा विचार करायचा झाला तर भाजपच्या अनेक स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये आहे ती नाराजी आहे। सुनेत्रा पवारांचं काम करायला अवघड जाईल, भाजपची लोक करणार नाहीत, सुनेत्रा पवारांचा पराभव होईल असं सातत्यानं विजय शिवतारे सांगतायत। आम्ही ज्यांच्यासोबत संघर्ष केला त्यांचा प्रचार भाजपच्या लोकांनी कसा करायचा असा थेट सवाल जो आहे ते विजय शिवतारे आपल्याला विचारताना दिसतायत आणि विजय शिवतारे आतापर्यंत तरी अपक्ष पद्धतीने निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचं त्यांनी जाहीर भाषणामध्ये सांगितलं आलंय। त्या पद्धतीनं पुढची रणनीती कशी असणार आहे ते देखील विजय शिवतारे यांनी सांगितलं। खरं तर विजय शिवतारे हे मूळचे पुरंदरचे असले तरी ते 2008 पर्यंत साधारणतः ते मुंबईतच होते, पण 2008 साली ते पुरंदरमध्ये आले आणि 2009 आणि 2014 या सलग 2 टर्मला विजय शिवतारे आमदार झाले आणि त्यानंतर 2014ला राज्यमंत्री देखील झाले। त्याच पद्धतीनं काहीसा करिश्मा होऊ शकतं असं विजय शिवतारे यांचं म्हणणं आहे। अर्थात त्यानंतर महायुतीतला तिढा दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे बारामती लोकसभा मतदारसंघातला, कारण विजय शिवतारे यांची उमेदवारी ही महायुतीच्या उमेदवारासाठी डोकेदुखी ठरणार आहे। तर दुसरीकडे सुप्रिया सुळे यांचं जे मतदान आहे किंवा मतदार आहेत त्यांना काही प्रमाणात जो पुरंदरचा भाग आहे त्याच्यामध्ये थोडासा फटका बसू शकतो, परंतु महायुतीच्या उमेदवाराला विजय शिवतारे यांच्या उमेदवारीमुळे मोठा जो आहे तो फटका बसणार आहे। त्याच्यामुळे आता आज विजय शिवतारे यांनी आपली अपक्ष पद्धतीनं याआधीच जे आहे ती उमेदवारी जाहीर केली आहे, परंतु आज त्यांनी पुढची प्रचाराची रणनीती असेल ती जाहीर केल्यानंतर आज महत्त्वपूर्ण बैठक आहे ती देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत सागर बंगल्यावरती जो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं निवासस्थान आहे त्या ठिकाणी पार पडणार। या बैठकीत नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्याचं कारण असं आहे की जरी सुनेत्रा पवार महायुतीच्या उमेदवार असतील असं सांगितलं जात असलं तरी अद्यापपर्यंत सुनेत्रा पवारांची अधिकृत उमेदवारी घोषित झालेली नाही। आजच्या बैठकीनंतर नेमकं विजय शिवतारे यांना महायुतीतून उमेदवारी देतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण त्यांची समजूत घालण्याचा अनेक ठिकाणी प्रयत्न केला गेला, परंतु विजय शिवतारे अपक्ष निवडणूक लढण्यावरती ठाम आहेत। पवारांना पाडा एकमेव मुद्दा घेऊन जो आहे तो विजय शिवतारे या बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढत आहेत। त्याच्यामुळे आता आजच्या जे बैठक आहे जी देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये होतीये, त्यामधून नेमकं काय बाहेर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। हा जो संपूर्ण प्रवास होता तो बारामती लोकसभा मतदारसंघात विजय शिवतारे यांनी आपली अपक्ष निवडणूक जाहीर केल्यानंतर नेमके काय परिणाम आगामी काळात होऊ शकतात हे पाहण्याचा आपण थोडक्यात प्रयत्न केलेला आहे। आज विजय शिवतारे यांनी प्रचाराची रणनीती कशी असेल हे सांगितलं आहे आणि पुढे हळूहळू या मतदारसंघात जशा घटना घडत जातील ते आपल्या पर्यंत पोहोचवण्याचा आम्ही
वेब एक्सलरच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत. तुर्तास थांबूया तिथं. धन्यवाद.